यानंतर थेट जाऊया हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे बोलतायत। आणि आता नुसता फुटलाच नाही तर माझ्या कानावर आलं की यांनी गद्दारांचं नेतृत्व केलं, असा हा गद्दारांचा गद्दार। बरं, विश्वास ठेवायचा नाही कसा? मी यवतमाळ वाशिममध्ये गेलो होतो, तिथल्या खासदारांनी काय सांगितलं होतं? जेव्हा मी 1-2 आठवड्यापूर्वी खासदारांची बैठक बोलवली होती घरी, तेव्हा 3 खासदार होते लोकसभेचे, आपले अनिल देसाई, अरविंद सावंत आणि आपले संजय राऊत। बाकीचे सगळे ऑनलाईन हल्ली ती एक सोय झालेली आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स। त्याच्यामध्ये यवतमाळचे या खासदार होते, त्यांनी मला आदल्या दिवशी फोन केला। मला म्हणाले, उद्धवजी काय करू? म्हटलं काय करायचं, यायचं आहे ना? नाही म्हणे, माझ्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे, मग काय करू? आता असं कारण सांगलं, तुम्ही काय सांगाल? या म्हणून सांगाल? नाही, सोयरीक सोडून द्या, या। आता मला काय माहित, मुलीच्या ऐवजी ह्यांची सोयरीक जुळवत होते, ह्यांचा भाव ठरत होता किती खोके। आणि काय म्हणत होते, आम्ही सगळे साहेब तुमच्या सोबत आहोत। इथला तर एवढा हरामखोर, पोराला तिकीट घेतलं आणि मला सांगितलं, साहेब याला अपक्ष उभा करतो। म्हटलं अपक्ष, मग महाविकास आघाडी कशी मतं देणार? नाही साहेब, आपलाच पोरगा आहे ना, कुठे जाणार? चला, ठेवला विश्वास। बरं, एवढं करून थांबला नाही, उद्या मतदान आहे। आदल्या दिवशी नालायक फोन करून मला सांगतो की उद्धवजी जरा या 1-2 तुम्ही फोन केलं तर आपल्याला मतं मिळतील। म्हटलं बरं, ते पण केलं। आणि मग ज्योतिबाला विचारतोय, आपल्या इथल्या जिल्हा प्रमुखाला विचारतोय, त्याला साहेब कालपासून गायबच आहे। मग एवढा किती नालायक, किती खोटारडा की विश्वास म्हणजे कोणाचा अविश्वास कोणाला वाटू नये म्हणून स्वतःच फोन करून सांगायचं की साहेब मी आता इकडे आहे, मी इकडे चाललोय, पण जरा बघा ना उद्याचं याला मतदान मिळालं तर। मग एवढा नालायकपणा ज्याच्या रक्तामध्ये भिनलेला आहे, एवढी गद्दारी ज्याच्या रक्तात भिनले, मला तर लाज वाटते की अशी गद्दार माणसं, ही माझी चूक आहे म्हणून मी तुमची माफी मागतो की मी हे बुजगावणं उभं केलं होतं। हे बुजगावणं होतं म्हणजे अक्षरशः लिलावात जशी उभी राहतात तशी ही त्यांना काय शब्द वापरायचा तो वापरा। कारण हल्ली शिवीगाळी, एका मुंबईच्या खासदारांनी पत्रकारांना शिवीगाळी केली, म्हणजे कहर झाला। ही सगळी लोक बुरखा घालून आपल्यात वावरत होती, म्हणजे वाघाचं कातड पांघरलेले लांडगे होते, कोल्हे होते, गाढवं होती, त्यांना आपण काय प्रेमाने डोक्यावरती घेतलं होतं, पण त्या लायकीची माणसं नव्हतीच। आणि जो परभणीचा इतिहास आहे, जो हिंगोलीचा इतिहास आहे, तोच मला परत इकडे पाहिजे। जो गेला तो संपला, तो या राजकारणातून बाद झाला म्हणजे पूर्ण बादच झाला, त्याला बादच करून टाकायचा। आजपासून तुम्ही सगळे खासदार आहात आणि या हिंगोलीची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय। विकास निधी म्हणजे कसला, ती एक लगेच हल्ली काय झाले, ह्या मोबाईलवरनं एवढं काही जग जवळ पण आले आणि सगळ्यांच्या अडचणी पण वाढल्यात। नको ते वेळेला नको ते फोटो, नको ते रील सगळीकडे जातात। तसं यांचं एक रील फिरतंय, विमानात बसलेले आहेत, कुठून आणला हा पैसा? चार्टर्ड विमान। तुम्ही दारानं कधीतरी विमानतळ तरी पाहिलंय का? माझा शेतकरी जो त्याला म्हणजे मराठवाड्यातला शेतकरी लातूरचाच, ज्याच्याकडे बैल नाही, पत्नीला नांगराला जोडून तो शेती करतोय आणि हे विकास करायला नालायक लोक तिकडे जात आहेत का? ते शेतकऱ्याचा पहिला विकास कर, म्हणजे नांगराला बैल नाहीये, सगळं गहाण टाकलेलं आहे, शेत जमीन गहाण टाकलेली आहे। खतं खरेदी करायला पैसे नाही, बियाणं करायला पैसे नाही आहेत। मोदी बाबांचं ठीक आहे, मोदी बाबा सांगतात खतं वापरू नका, सोनं खरेदी करू नका। अरे सोनं खरेदी करण्याची ताकदच तुम्ही ठेवलेली नाही आहे माझ्या या देशातल्या नागरिकांची, कसं करणार सोनं खरेदी? पण सोनं खरेदी करू नका, आमदार खासदार खरेदी करा। आमदार खासदारांचा भाव सोन्यापेक्षा स्वस्त झाला की काय गळ्यात घालून फिरताय आमदार खासदारांना? किती नालायकपणाचा किती कहर करायचा। एक तर स्वतःच्या हिमतीवरती खासदार निवडून आणता आलेले नव्हते, हे म्हणे आता बोंबलत फिरतायत, उद्धव ठाकरे फिरत नाही। मी आलो नव्हतो तुमच्या गावात, तिकडे जिथून लोक आलेत, तुमच्या प्रत्येकाच्या विधानसभा मतदारसंघात मी आलो होतो की नव्हतो?
मग मी जर का असं बोललो गर्वाने, मी आलो नसतो, मी फिरलो नसतो, तर या बुजगावण्याला खासदार झाला केला असतं तुम्ही? एक तर पक्ष चोरलेलं, चिन्ह चोरलेलं, नवीन चिन्ह घेऊन आपण लोकांसमोर गेलो. तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः दिवस रात्र एक करून ना कुटुंबाकडे पाहिलं, ना तुमच्या प्रकृतीकडे पाहिलं, रक्ताचं पाणी केलं, रक्त आटवलं, समोरून पैशाचा धबधबा कोसळत होता. काय तुम्हाला पैशाच्या ऑफर आल्या नव्हत्या? कशाला काम करतो, गप्प बस, तुला एवढे पैसे देतो. अनेक शिवसैनिकांना आल्या, पण शिवसैनिकांनी त्या हरामाच्या पैशाला लाथ मारली आणि हातात भगवा धरलेला शिवसैनिक हा निष्ठेने त्याच्यासमोर उभा राहिला. निष्ठेने उभा राहिला. निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही. निष्ठेची कोणी किंमत करू शकत नाही. पण जी एक लाट निर्माण केली गेली होती, राम मंदिर बांधले, राम मंदिर बांधले म्हणून देशात मोदींची लाट होती, त्या मोदींच्या लाटेत शेवटचे फक्त 15 दिवस आपल्याला मशाल निशाणी मिळाल्यानंतर महाराष्ट्राने भाजपचं गाढव हे अडवलं होतं. आपण महाविकास आघाडीचे 31 खासदार आपण निवडून आणले होते. त्याच्यामध्ये मी अभिमानाने सांगेन, माझ्या मराठवाड्याने 3 खासदार शिवसेनेची दिले होते निवडून. अभिमानाने सांगेन. हे भाजपच्या विरोधातलं मतदान नव्हतं. हे मशालीच्या विश्वासावरचं मतदान नव्हतं. शिवसेना प्रमुखांच्या चेहऱ्यावरती बघून मतदान झालेलं नव्हतं. मग मोदींच्या विरोधात एवढी लोक असताना पुन्हा तुम्ही त्यांच्याचकडे काय गेलं? बरं, आणखीन एक रहस्य असं आहे की जिथे काही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये, म्हणजे मिंदेचं भवितव्य शून्य आहे. काम संपलं की मिंदेला सुद्धा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार आहेत, हे लिहून ठेवा तुम्ही. पण भाजपात हे जायच्या ऐवजी मिंदेकडे का गेले, हे मोठं कोड आहे. का भाजपात का नाही गेले? म्हणजे मला तर आता शंका वाटते की काल विमानामध्ये योगायोग असेल, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण होते माझ्यासोबत. मग लगेच पत्रकारांचं सुरू झालं, चर्चा काय झाली? चर्चा म्हटलं उच्चस्तरीय चर्चा होती, ढगांच्या वरची. पण मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही. एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील. हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे. कारण आज ना उद्या, कारण देवेंद्र, त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील, म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप. महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव, म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात. हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे. असू शकतो की नसतो. नाही तर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये. मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं, फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत. म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधानपदी कोणाला मत द्याल, तर हे सगळे गुलाम हे अमित शहानं मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे, म्हणून शिवसेना फोडताय. बरं, विकासाचं बोलाल तर हे स्वतः चार्टर्ड फ्लाईटने फिरतात, हा वेगळाच. क्षणभर धरून चला, विकासासाठी गेलेत. मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय? विकासासाठी गेल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती होईल काय? माझ्या शेतकऱ्याचा पीक विमा हा मिळेल काय? आणि त्यावेळेला समोर उभं राहून मोदींना तोंडावर प्रश्न हे विचारू शकतील काय? जी धमाक, जी हिंमत शिवसेनेमध्ये असताना होती, ती गुलाम सेनेत गेल्यानंतर हे सगळे बाडगे करू शकतील काय? आणि याचं उत्तर स्पष्ट आहे. शिवसेनेचं अस्तित्व हे आमदार खासदारांवरती नाही आहे. शिवसेनेचं अस्तित्व हे जनतेवरती आणि शिवसैनिकांवरती अवलंबून आहे. आता सुद्धा माझ्याकडे, मी सरकारमध्ये नाही आहे, तरी पण एक शिष्टमंडळ भेटलं आणि एक आता यांनी समोरून एक निवेदन दिलं, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. कोण आहे मी? काय करू शकतो? माझे तर खासदार पण फोडलेत. इथला जो खासदार होता त्याला विचारा, नालायका तू कधीतरी आमच्या बाजूनी कधी बोललास तिकडे? आता बोलू शकतोस? जाऊ शकतोस तिकडे की नाही? या शक्तीपीठ महामार्गामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राख रांगोळी होते, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, त्यासाठी सुद्धा लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देऊ नका हे सांगण्याचं धैर्य हे विकासवाले करू शकतील काय? मग जबाबदारी आपलीच येणार आहे. कारण विकास त्यांचा होणार, खोके त्यांना मिळालेत. रस्त्यावरती कोण? तुम्ही आणि आम्ही.
जसं मी तुमची माफी मागायला आलो तसंच तुम्हाला मी विश्वास द्यायला आलेलो आहे. खासदार कुठला फुटू द्या, पुन्हा आपण नवीन खासदार आणू, आपल्या हक्काचा आणू, नव्याने आमदार आणू, पण तुमच्या न्याय हक्काचे आणि जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी हा उद्धव ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या खांद्याला खांदा लावून, आमदार खासदार कोणी सोबत नसला तरी मी तुमच्या सोबत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण माझी बांधिलकी ही सत्तेशी नाहीये, माझी बांधिलकी त्या फुटीरांशी नाहीये, माझी बांधिलकी तुमच्याशी आहे. तुमच्यामुळे हे आमदार खासदार दिल्ली आणि विधिमंडळ बघू शकतात, नाहीतर किंमत त्यांची काय होती. पण हा एक नवीन धंदा झालेला आहे. एक तर काय करतात हल्ली, समोरून कोण उभा राहिला महायुतीचा की त्याच्या विरुद्ध उभं राहायचं. साहेब 100% येतो आणि मग साठवलोटा असं करायचं की बरोबर शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेऊन पसार व्हायचं, पैसे घेतात आणि पसार होतात, म्हणजे बिनविरोध निवडणूक होते. आणि दुसरं हे असं, जर ह्यांना आपण उमेदवारी दिली नसती, आपण यांना खासदार केलं नसतं, तर काय यांचं कुत्रं तर यांच्या दारात विचारायला आलं असतं, तंगडवर करायला आलं असतं यांच्या घरी. पण निवडून यायचं, शिवसेनेशी आम्ही प्रतारणा करणार नाही. म्हणजे त्या तिथल्या यवतमाळच्या गद्दारीने तर मला तो एक व्हिडिओ पाठवला कोणीतरी. 82 वर्षाच्या आईने त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की तू ठाकरेंकडे जा, त्यांच्यासोबत राहा. मग आता काय आईला वाटत असेल. तसंच ह्या इथल्या गद्दारांनी सुद्धा जो विश्वासघात आपल्याशी केलेला आहे, विश्वासघात केला तो केला, पण परत पोराला पुढे सरकत होते. म्हणजे हे विशेष. आम्ही केली तर घराणेशाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे मंत्री झाले, बघा घराणेशाही. अरे पण तू लेका, तू खासदार, तुझं कार्ट आमदार करायचंय, इकडे हा उपमुख्यमंत्री बसलाय, त्याचं कार्ट तिकडे दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी सगळी फोडाफोडी करते. ही घराणेशाही नाहीये. आम्ही करू ती घराणेशाही आणि तुमचं काय. बेईमानी रक्ताची अवलाद ही त्यांची पोरं बाळं जर का सगळं भोगत असतील तर ती घराणेशाही होत नाही. बरं कशासाठी तुम्ही गेलात तिकडे. आता संजय राऊत यांनी जो विषय घेतला तो आपल्याला राज्यभर करायचा आहे, करणार, नक्की करणार. कारण राम मंदिर हा आपल्या केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर तमाम जगातल्या तमाम हिंदूंच्या जीवाभावाचा प्रश्न आहे. जर अडवाणीजींनी रथयात्रा काढली नसती आणि हिंदुत्व जे शिवसेना प्रमुखांनी पुन्हा एकदा वरच्या पातळीवरती आणलं होतं, या देशातली 1987 सालची पार्लेची पहिली पोटनिवडणूक अशी होती जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेली. आणि मग तेव्हापासून सगळ्यांच्या लक्षात आलं, अरे हिंदू वोट बँकेवरती निवडणूक जिंकू शकतो. मग भाजप सोबत आला, मग अडवाणीने रथयात्रा काढली, मग मंडल कमंडल झालं, बाबरी पाडली गेली. त्यावेळेला आपल्याकडनं मराठवाड्यात सुद्धा आणि महाराष्ट्रातनं अनेक शिवसैनिक तिकडे गेले होते. पण बाबरी पडली, पाडल्यानंतर सगळे भाजपवाले 2 पायात शेपूट घालून बिळात लपून बसले होते. आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही, आम्ही नाही. आणि कोर्टाने निर्णय देऊन राम मंदिर झाल्यानंतर काय छाती काढून पुढे आले, शंकराचार्य नको, हा नको, तो नको, फक्त मीच, जणू काय मीच सगळं केलं आणि मीच राम मंदिर उभं केलं. मग आता राम मंदिराची जी काही लूट चालले, मंदिर वही बनाएंगे, कशासाठी, लुटणे के लिए. ही गद्दारी जी झालेली आहे आणि गद्दार गट, गद्दार सेना जी आहे, जी त्यांची गुलाम झालेली आहे, ते राम मंदिराच्या प्रश्नाबद्दल, राम मंदिराच्या लुटीबद्दल प्रश्न विचारू शकतील काय. आपण करणार आहोत, राज्यभर आंदोलन करणार आहोत. पण हा केवळ गद्दारीचा प्रश्न आहे, तो शिवसेनेशी नाही, उद्धव ठाकरेशी नाही, हिंगोलीचा नाहीये, ना परभणीचा, ना आणखीन कुठला. हा हिंदूंची, हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे, ज्याचा जाब आपल्याला भाजपाला विचारावा लागेल. जसं त्यावेळेला मोगल आक्रमकाने आपली मंदिरं लुटली, काही तोडली, तसंच ते बाबरी बांधली गेली होती ना. मग त्यावेळेला मोगलांनी जर का आपली मंदिरं लुटली म्हणून आपण त्यांना शिव्या घालत असू, तर आता तुमचे जे काही चेले चपाटे राम मंदिर लुटतायत त्यांच्यावरती कारवाई आजपर्यंत का केली नाही. मध्य प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री मंदिराच्या परिसरातल्या जमिनी लुटल्या, पत्रकार परिषदेत आलं. हेच जर का इतर कोणी विरोधी पक्षातल्यांनी केलं असतं तर देशभर यांनी काय हंगामा केला असता. म्हणून आज जो सामनामध्ये संजय राऊत यांनी आग्रह केलेला मुद्दा म्हणून वाचा. कारण मधल्या काळामध्ये सगळे सकल हिंदू समाज म्हणजे काय, हिंदू जनजागृती म्हणजे काय, हिंदू खतरे में है, आणि आम्ही हिंदूच आहोत.
पण जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा इस्लाम खतरे में आहे म्हणून घोषणा दिल्या जायच्या. आता 12 वर्ष तुमचा बसले तिकडे जग काय विश्वगुरू, त्यांच्या काळामध्ये हिंदू खतरे में कसा आला? मग ते सगळे जे होते ज्यांनी मोर्चे काढले, नुसता काय तमाशा केला, ते आता गेले कुठे कुठे लपून बसले की राम मंदिर लुटलं जाते, मंदिराच्या नावाने लुटी चालू आहेत. शंकराचार्य म्हणाले केदारनाथ मंदिरातलं सोनं लुटलं गेलंय. कुठे गेले हे सगळे हिंदू तथाकथित भोंदू? हा वरवरचा विषय नाहीये. हे जे सगळं चाललेलं आहे हे 2/3 बहुमतासाठी चाललेलं आहे. कारण निवडून आले नाहीत, आपण त्यांना येऊ दिला नाही. 240 वरती भाजपा थांबला. मग पुढे काय करायचंय? घटना तर बदलायची. हातात तर पूर्ण ताकद पाहिजे. आणि मध्ये जे काही महिला आरक्षणाच्या बुरख्या आडून किंवा त्याच्या आडून डिलिमिटेशनचं जे काही बिल आणत होते, विधेयक आणत होते, ते जर का झालं तर तुम्हाला आम्हाला कोणी विचारणार नाही. पूर्णपणे उत्तरेच्या ताब्यामध्ये हा देश जाईल. आमच्या मताला काहीच किंमत नाही आहे, ती आत्ताही नाही आहे. कारण उघड उघड सगळीकडनं अत्याचार चालू आहेत. लोकशाहीचा दिवसाढवळ्यात खून पडतोय की काय असं चित्र निर्माण झालंय, तरी कोणाला काही त्याची पडलेली नाही. पण आम्हाला आमदार खासदार पाहिजेत. शेतकरी मेला तर मरू दे, शक्तिपीठाखाली चिरडला गेला तर जाऊ दे, पेपर फुटले तर फुटू दे, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तर करू दे. आजच ठाण्यामध्ये एक पेपर फुटला आहे TETचा, कोणालाच काही पडलेलं नाही आहे. नीटचा पेपर फुटला, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा तर दिलाच पाहिजे, पण त्यातलं जे काही केंद्रबिंदू होतं ते आपल्या दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातलं होतं. आणि असं म्हणतात की ते पकडलेले किंवा ज्यांच्यावरती आरोप आहेत ते सगळे यांच्या परिवाराशी संबंधित होते. मग या पापाबद्दल कोणालाच काही वाटत नाही? किंवा तुम्हाला त्याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे फोडाफोडी चालले, असा माझा स्पष्ट आरोप आहे. का मला परत शिवसेनेचा खासदार पाहिजे? का मला परत शिवसेनेचा आमदार पाहिजे? होय, मला शिवसेनेची सत्ता पाहिजे. कारण ज्यांचा विश्वास माझ्या शिवसेनेवर आहे त्यांना न्याय देण्यासाठी, म्हणून मला परत सत्ता पाहिजे. त्यावेळेला मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. मी काही ठरवून मुख्यमंत्री झालो नव्हतो. जर भाजपाने दिलेलं वचन पाळलं असतं तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो. दुसरा कोणतरी शिवसैनिकच मी करणार होतो. पण जी काही मला संधी मिळाली त्यावेळेला मात्र जेवढं काही करता येणं शक्य होतं तेवढं मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. कोणी माझ्याकडे कर्जमुक्ती मागितली नव्हती, तरीसुद्धा माझं कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात कर्जमुक्ती मी जाहीर केली आणि ती मी करून दाखवली. मी फुकटामध्ये रेशन वाटा हे वाटा असं नाही करत, पण गोरगरिबाला काहीतरी जेवण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी 10 रुपयात शिवभोजन करून मी दिलं होतं. आता काय झालं मला माहिती नाही आहे. कोरोनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्र सावरला होता, पाडलं सरकार. अरे पण पाडलं तर पाडलं, सत्ता तुम्ही मिळवलीत, मिळवल्यानंतर काहीतरी त्याचा उपयोग करून द्या ना, महाराष्ट्राचं भलं करा ना, देशाचा विकास करा तुम्ही. तो नाही करायचा. फक्त आम्हाला सत्ता पाहिजे, सगळे आमच्या ढेंगे खालनं जायला पाहिजेत. नाही होणार. छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र कोणाच्या ढेंगे खालनं नाही जाणार. आणि तो जो जमाना होता मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने दिल्ली हादरायची, तो जमाना आपल्याला आता परत आणावा लागेल. कोणाची टाप होता कामा नये, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहायची. आणि मला खात्री आहे आज अनेक जण नवे जुने माझ्या समोर आलेत, कुठे काही बिघडलेलं नाहीये. मला खात्री आहे एक सुद्धा माझा कट्टर कार्यकर्ता गद्दाराच्या मागे गेलेला नाही, जाऊच शकत नाहीये. इकडे खुद्द हातगावचे कार्यकर्ते बसलेत. पण मी तमाम हिंगोलीकरांना एक आवाहन करतोय. आवाहन म्हणजे विनंती. जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन घरी बसले असतील, जे कोणी या नालायकामुळे नाराज होऊन दुसरीकडे गेले असतील, या परत या सगळ्यांनी परत या. कारण याला काय होतं, ह्याच्याकडे मी दिलं होतं सूत्र, बन तू खासदार. मग अडचण त्याला होऊ नये म्हणून मग ते साहेब हा नको, साहेब तो नको, मग हातगावमध्ये हा नको, झालं. मग एक तर वाटोळं करायचं तेवढं करून ठेवण्याचा प्रयत्न केलाच आणि स्वतःही गेला. तर जे जे कोणी त्याच्यावरती नाराज होऊन गेले असतील, या बाबांनो शिवसेना आपली आहे. आज मी सगळ्यांना साथ घालतोय. या गद्दारांमुळे जे जे कोणी गेले होते त्या सगळ्यांनी परत यावं. या सूत्राने या गद्दाराला गाडा परत. आणि तुम्ही सगळे समर्थ आहात. तुम्हाला सगळ्यांना निष्ठेचं पाणी गद्दारांना कसं पाजायचं हे पक्क कळलेलं आहे. अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण हिंगोलीवरचा भगवा तुम्ही कधी उतरू दिला नाही. म्हणून मी तुम्हाला खरंच साष्टांग दंडवत घालतोय. आणि ही निष्ठा
हा जो तुमचा जोश आहे, हा उत्साह आहे, खरं म्हटलं तर दुसरा कोणताही पक्ष असता तर खासदार फुटल्यानंतर घराच्या बाहेरच नसता पडला. पण मी जास्त नाही, मी त्यातला नाही आहे, मी त्यातला नाही आहे आणि तुम्ही पण त्यातले नाही आहात. म्हणजे अनेकांनी आजचा कार्यक्रम बघून तोंडात बोटं घातली असतील, किती बोटं त्यांची जात असतील तेवढी सगळी घातली असतील की हे शिवसेना आहे तरी काय, कितीदा फोडायची, फुटून सुद्धा संपत नाही आहे. पण शिवसेना अशी संपणारी नाही. जो फोडायचा प्रयत्न करेल त्याला फोडून संपवल्याशिवाय शिवसेना पुढे जाणार नाही आणि ती शिवसेना पुढे नेण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंगोली अर्थात नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे बोलत होते आणि यावेळी त्यांनी गद्दारांसह शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केलेली आहे. महाराष्ट्रात पेपरफुटीचं केंद्रबिंदू असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करतानाच केवळ त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ही खासदार फोडाफोडीची षडयंत्र रचली जात असल्याचा आरोप आणि शंका त्यांनी उपस्थित केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाता येऊ नये यासाठीच अमित शहांच्या सल्ल्यानुसार शिंदे ही सगळे खासदार फोडाफोडीची कामं करतायत असा संशय देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. आम्ही जर घराणेशाही केली तर मग तुम्ही काय करताय असं म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याबाबत टीका केलेली आहे.